नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला मी आपलं जे ड्रिप असतं ठिबक सिंचन याला आपण चोकअप झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने याला क्लीन करू शकतो। कारण बऱ्याच वेळेस मित्रांनो आपलं ठिबक ज्यावेळेस जुनं होतं किंवा याच्यामध्ये आपण सारखं विद्राव्य खतं सोडत असतो, त्यानंतर आपण ह्युमिक ॲसिड असेल किंवा इतर कुठले औषधं सोडत असेल, काही खत फर्टिलायझर सोडत असेल, तर याच्यामुळे आपलं ठिबक हे चोकअप होत असतं। ड्रिप त्याचे होल जे असतात ते बंद पडतात आणि त्याच्यातले काही होल बंद पडल्यामुळे आपण एक तर ठिबक फेकून देतो किंवा आपण विकून टाकत असतो। पण त्याच्यामुळे मित्रांनो आपण ह्याच ठिबकला आपण कशा पद्धतीने चोकअप काढू शकतो किंवा हे क्लीन केल्याच्या नंतर आपण परत याला 1-2 सीझन किंवा 1-2 पिकं आपण नंतर परत घेऊ शकतो किंवा 1-2 वर्ष आणखी आपण चांगल्या पद्धतीने याला परत वापर करू शकतो। तर याला हे क्लीन करण्यासाठी कशा पद्धतीने आपण करायचं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, यासाठी आपल्याला ॲसिडची गरज आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये दुकानावरती आपल्याला ठिबक सिंचनचं दुकान असेल किंवा हार्डवेअरचं दुकान असेल, याच्यावरती आपल्याला ॲसिड मिळतं। तर त्याचे हायड्रोक्लोरिक नावाचं ॲसिड असतं किंवा सल्फ्युरिक ॲसिड असतं, तर ते मुद्दा सेपरेट आपल्याला ठिबक सिंचनासाठी चोकअप करण्यासाठी ॲसिड असतं। तर याचा वापर आपल्याला करायचा आहे। अशा पद्धतीने 5 लिटरमध्ये आपल्याला कॅन मिळते याची। तर हे आपल्याला मार्केटमध्ये 100 ते 150 रुपयाला कॅन मिळते, तर आपण याचा वापर करू शकतो। तसं मित्रांनो, याचा वापर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तुषार सिंचनाची जी पाईप असतो तर याचा वापर करायचा आहे। कारण हे याचा मध्ये बेंड होत असल्यामुळे आपल्याला याचाच वापर करायचा आहे। इथं आपण ज्यावेळेस पाणी टाकतो याच्यामध्ये ॲसिड आणि पाणी, इथं आपल्याला खाली गेल्याच्या नंतर ते पाणी याच्यामध्ये राहतं, त्याच्यामुळे तुषार सिंचनची जी छडी आहे, पाईप असतो, तर याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे। त्याचा वापर करत असताना मित्रांनो आपल्याला 5 लिटर आपण याच्यामध्ये टाकू शकतो हे ॲसिड। त्याच्यानंतर आपल्याला 10 ते 12 लिटर पाणी टाकायचं आहे। म्हणजे दोन्ही मिळून आपण या पाईपमध्ये 15 ते 17 लिटरच्या दरम्यान आपण दोन्ही मिक्स करून पाणी किंवा हे ॲसिड टाकू शकतो याच्यामध्ये। त्याच्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे ड्रिप आहे, हे आपल्याला हे ड्रिप दिसत आहे, तर अशा पद्धतीने आपण इथं ड्रिप आपण 7-8 जे नळे असतात ह्याचा जो आपण ग्रुप करून ह्या अशा पाईपमध्ये टाकायचे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर आपण तिकडं मित्रांनो अशा पद्धतीने याच्यामध्ये हे पाईप तिकडून आपण टाकल्याच्या नंतर ठिबक सिंचनचे हे असे 7-8 पाईप आपण इथून असे ओढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये। पण आपल्याला इथं हे काम करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 माणसांची आवश्यकता आहे। कारण की आपण ज्यावेळेस हे ओढतो तर हे आपण तिकडे बांधू पण शकतो याला व्यवस्थित, पण आपल्याला कमीत पद्धतीने आपल्याला हे पाईपमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे तुषार सिंचनच्या पाईपमधून हे पाणी असतं आपलं जे द्रावण दोन्हीचं मिक्स पाणी आणि हे आपलं हायड्रोक्लोरिक ॲसिडचं, तर त्याच्यातून आपण असं इकडून आपण ड्रिप सिंचन त्याच्यातून आपण असं बाहेर काढायचं आहे। 7-8 आपण नळ्या टाकू शकतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला आतमधून। तर मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण ओढू शकतो। हे असं तुम्हाला दिसत असेल। मी आता हे आपण याचा ग्लोव्हचा सुद्धा वापर करायचा आहे आपल्याला, हँड ग्लोव्ह जे मिळतात आपल्याला मार्केटमध्ये, कारण की आपल्या हाताला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही, पण हाताला त्याचं इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून आपण याचा वापर करायचा आहे। एखाद्याला ॲलर्जीमुळे कशामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे असं आपण काळजी घेऊ शकतो याची। अशा पद्धतीने आपण ड्रिप सिंचन चोकअप काढू शकतो आणि याचा वापर आपण परत चांगल्या पद्धतीने 1-2 वर्ष परत आपण करू शकतो। तर आपल्याला परत नवीन ठिबक सिंचन घेण्यासाठी आपण खर्च करण्यापेक्षा आपण असं पद्धतीने हे करून आपण ठिबक सिंचन